नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। TCA जर तुमचा पेपर घेत असेल तर 2 किंवा 3 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात आणि IBPS जर तुमचा पेपर घेत असेल तर 3 किंवा 4 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला बघूया आपण। महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, सुनेत्रा अजित पवार। महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? तर सुनेत्रा अजित पवार यांना मिळालेला आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, 2024चा ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, दलाई लामा। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। दलाई लामा यांना 2024चा ग्रॅमी पुरस्कार देण्यात आलेला आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, यावर्षी कोणत्या राज्याने सर्वाधिक पद्म पुरस्कार विजेते नोंदवले होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र। महाराष्ट्र या राज्याने सर्वाधिक पद्म पुरस्कार विजेते नोंदवले होते। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, केंद्र सरकारने केरळ राज्याचे नाव बदलून काय करण्यास मान्यता दिली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, केरळम। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। केंद्र सरकारने केरळ या राज्याचे नाव बदलून केरळम करण्यात मंजुरी दिलेली आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, 2024 मध्ये G20 शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, अमेरिका। 2024 मध्ये G20 शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, अमेरिका। अमेरिका या देशाकडे आहे। प्रश्न क्रमांक 6, भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, जानेवारी 2024 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या दिग्गज नेत्याचे अपघाती निधन झाले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, अजित पवार। मित्रांनो, हा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की निधन कधी झालं आहे, ती दिनांक सुद्धा विचारली जाऊ शकते। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, प्रजासत्ताक दिन परेड मधील चित्ररथ स्पर्धेत पहिला क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, महाराष्ट्र। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, शासकीय रुग्णालय आणि शहरी आरोग्य केंद्रामध्ये विशेष रजो निवृत्ती क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, महाराष्ट्र। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, भारताच्या पहिल्या मानवयुक्त खोल समुद्रातील पाणबुडी मोहिमेचे नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, समुद्रयान। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, 2024च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी कोणाचे नामांकन करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, डोनाल्ड ट्रम्प। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, झारखंड, गुजरात। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, 2024 हे वर्ष कोणत्या राज्याने शेतकरी कल्याण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, मध्य प्रदेश। मध्य प्रदेश या राज्याने 2024 हे वर्ष शेतकरी कल्याण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 14. निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 9व्यांदा. एकूण 9 वेळा अर्थसंकल्प यांनी सादर केलेला आहे. कोणी? निर्मला सीतारामन. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ग्रास मासेल. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी निवेदिता दुबे. निवेदिता दुबे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी केरळ. केरळ हे राज्य पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य बनलेले आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. भारत कोणत्या देशाकडून 100 राफेलची खरेदी करणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फ्रान्स. फ्रान्स या देशाकडून भारत एकूण 100 राफेलची खरेदी करणार आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत भारताला कुपोषण मुक्त करण्याचे नवीन लक्ष्य ठेवलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 2030. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. देशातील पहिल्यांदाच कोणत्या राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट सादर केलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी केरळ. केरळ या राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट सादर केलेले आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवू शकता. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.